नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो फक्त पोट नाही भरत, तर तो मुंबईचा रस्त्यात आणि माणसात भिनला आहे. हो, आज आपण बोलणार आहोत अस्सल मुंबईच्या पावभाजीबद्दल. वाह! फक्त हे शब्द ऐकूनच डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, नाही का? तो आवाज, तो सुगंध, हीच तर आहे खरी ओळख. याच अनुभवात तर पावभाजीचा खरा आत्मा दडलेला आहे. म्हणजे बघा, पावभाजी ही फक्त एक डिश नाहीये. ती मुंबईची एक ओळख आहे. एकेकाळी गिरणी कामगारांचं स्वस्थ आणि पोटभरीचं जेवण असलेली ही पावभाजी आज 5 स्टार हॉटेलच्या मेन्यूमध्ये मानाने बसली आहे. तिचा हा प्रवासच खरं तर खूप काही सांगून जातो. पण मग प्रश्न हा येतो की रस्त्यावरच्या गाडीवर मिळते तशी जादू, ती झणझणीत चव घरी कशी आणायची? तर आज आपलं ध्येय हेच आहे. हॉटेललाही मागे टाकेल अशी अस्सल चटकदार पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया त्या किमयागारांपासून, म्हणजे त्या घटकांपासून जे एकत्र येऊन पावभाजीची ती अविस्मरणीय चव तयार करतात. सगळ्यात आधी येतात भाज्या. बटाटा भाजीला एक मस्त दाटपणा देतो, तर फ्लावर आणि गाजर एक नैसर्गिक गोडवा आणतात. आणि हो, मटार आणि ढोबळी मिरचीमुळे भाजीला एक छान टेक्स्चर मिळतं. या सगळ्यांचं योग्य मिश्रण हाच भाजीचा मूळ पाया आहे. आणि आता येतो तो भाग ज्यामुळे पावभाजीला तिची खरी ओळख मिळते. आलं लसूण मिरचीचा तिखटपणा आणि पावभाजी मसाल्याचा तो खास सुगंध. ह्याच गोष्टींमुळे भाजीला तो सुंदर लाल रंग आणि ती अप्रतिम चव येते. आणि सगळ्यात शेवटी ज्या गोष्टींमुळे ही डिश पूर्ण होते, भरपूर लोणी, लिंबाचा तो आंबट चटकदारपणा आणि वरून पेरलेली ताजी कोथिंबीर. कारण खरं सांगायचं तर लोण्याशिवाय मुंबई स्टाईल पावभाजीची कल्पनाच करणं शक्य नाही. साहित्य तर आपण पाहिलं, आता खरी गंमत सुरू होते. ती म्हणजे तव्यावरची जादू. रस्त्यावरच्या गाडीसारखी चव घरी कशी आणायची ह्याचं रहस्य आता आपण उलगडणार आहोत. सुरुवात होते भाज्या उकडण्यापासून. त्या पूर्णपणे मऊ शिजल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, त्यांना व्यवस्थित मॅश करणं. याचमुळे भाजीला ते एकजीव आणि मुलायम टेक्स्चर मिळतं. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, मॅश करणं हे फक्त भाजी मऊ करण्यासाठी नाहीये. जितकी भाजी तुम्ही एकजीव कराल ना, तितकी सगळ्या भाज्यांची चव एकमेकात मिसळते आणि भाजीची लज्जत वाढते. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. भाज्या तर मॅश झाल्या, पण ती जी रस्त्यावरच्या गाडीवर मिळते तशी झणझणीत चटकदार चव, ती नक्की येते कुठून? त्या झणझणीत चवीचं रहस्य आहे ताज्या आलं लसूण मिरचीच्या पेस्टमध्ये. रस्त्यावरच्या स्टॉलवर मिळणाऱ्या पावभाजीच्या चवीचं खरं गुपित यातच दडलेलं आहे. आता आपण चवीचा पाया रचतोय. आधी लोणी आणि तेलावर कांदा मस्त परतून घ्या, मग त्यात आपली खास पेस्ट घाला. आणि हो, टोमॅटो पूर्ण मऊ होऊन मसाल्यातून तेल सुटेपर्यंत परतणं खूप महत्वाचं आहे. यामुळेच मसाल्यांचा कच्चेपणा जातो आणि त्यांची खरी चव उतरते. आणि आता वेळ आली आहे त्या दोन मुख्य घटकांना एकत्र आणण्याची. आपल्या मॅश केलेल्या भाज्या आणि आपण तयार केलेला तो चटपटीत मसाल्यांचा बेस. हे मिश्रणच तर पावभाजीचा आत्मा आहे. भाजी तर जवळजवळ तयार आहे, पण तिला चांगल्यातून सर्वोत्तम बनवणारी एक शेवटची खास गोष्ट अजून बाकी आहे. आणि हेच ते गुपित. अस्सल मुंबई स्टाईल चवीसाठी वरून घातलेलं लोणी. हे फक्त चवच नाही वाढवत, तर भाजीला एक चमकदार आणि मुलायमपणा देतं. हीच तर खऱ्या पावभाजीची ओळख आहे. भाजी तर एकदम झक्कास झालीये, पण सादरीकरण हे तितकंच महत्वाचं आहे, नाही का? चला पाहूया की ही परिपूर्ण थाळी कशी सजवायची. लोण्यामध्ये खरपूस भाजलेले पाव, भाजीवर पिळलेला लिंबाचा रस, वरून भुरभुरलेली ताजी कोथिंबीर आणि हो, सगळ्यात महत्वाचं, भाजीच्या मधोमध ठेवलेला लोण्याचा एक छोटा गोळा. याशिवाय पावभाजीची थाळी अपूर्णच आहे. तर ही आहे मुंबईची पावभाजी. फक्त भाज्या आणि मसाल्यांचं मिश्रण नाही, तर ती आहे मुंबई शहराची एक आठवण, एक चव आणि एक खास भावना. प्रत्येक शहराची एक स्वतःची चव असते, जी त्या शहराची ओळख बनते. काहींसाठी मुंबईची चव या पावभाजीमध्ये आहे, तर काहींसाठी वडापावमध्ये. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? की तुमच्यासाठी मुंबईची चव म्हणजे नक्की काय?